मित्रांनो, पूजा झाली की आपण देवाला नैवेद्य दाखवतो. पण हा नैवेद्य योग्य पद्धतीने कसा दाखवायचा याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? बरेच लोक ताटाभोवती किंवा त्या नैवेद्याच्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवतात आणि झालं नैवेद्य दाखवून. पण नैवेद्य दाखवण्याची एक योग्य अशी पद्धत आहे जी प्रत्येकाला माहीत असायला हवी. आपल्या शास्त्रामध्ये देवाला नैवेद्य कसा दाखवावा हे अगदी सविस्तर सांगण्यात आलंय. तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, आपल्या आधी भगवंताने जेवावं या भावनेने आपण देवाला नैवेद्य दाखवतो. तो दाखवताना काही हस्तमुद्रा महत्वाच्या आहेत. त्याबद्दल वेदवाणी प्रकाशित शास्त्र असे सांगते. या पुस्तकात नैवेद्य विधीचे छान वर्णन दिले आहे. त्यानुसार जेव्हा आपण नैवेद्य वाढतो तेव्हा नैवेद्य ताटामध्ये वाढल्यानंतर त्यावर तुळशी पत्र ठेवावे आणि मग ते ताट दुसऱ्या एका ताटाने झाकावे. देवासमोर पाण्याने एक चौकोनी भरीव मंडल करावे आणि त्यावर एक पाट ठेवावा. त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. डाव्या हातात पळी घेऊन पळीतील पाणी उजव्या हातात घेऊन ताटाभोवती शिंपडावे. पाणी सिंचन करताना सत्यम त्वरतेन परिशिचामी हा मंत्र म्हणावा. नंतर एक पळी ताम्हणात सोडावे. त्यानंतर डाव्या हाताने नैवेद्याच्या ताटावरील झाकलेले ताट उचलून उजव्या हाताने आतील अन्नाचे 5 घास दाखवून आणखीन एक 6वा घास दाखवताना लहान मुलास आई ताटातील भात प्रेमाने भरवते तसा भरवावा आणि घास भरवताना म्हणावे, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्य दाखवताना ग्रास मुद्रा दाखवाव्यात. म्हणजेच बोटांच्या काही मुद्रा कराव्यात. त्या कशा कराव्यात? पहिली मुद्रा म्हणजे प्राणमुद्रा. प्राणमुद्रेमध्ये कनिष्ठका, मध्यमा, अंगुष्ठ ही 3 बोटं जोडावीत. कनिष्ठका म्हणजे करंगळी, मध्यमा म्हणजे मधलं बोट आणि अंगुष्ठ म्हणजे अंगठा. त्यानंतर अपान मुद्रा. अपान मुद्रेमध्ये अनामिका, तर्जनी आणि अंगुष्ठ जोडावे. अनामिका म्हणजेच करंगळी शेजारचं बोट आणि तर्जनी म्हणजे अंगठ्या शेजारचं बोट. त्यानंतर व्यान मुद्रा. त्यामध्ये मध्यमा, तर्जनी, अंगुष्ठ जोडावे. उदान मुद्रा यामध्ये कनिष्ठिका, अनामिका आणि अंगुष्ठ जोडावे. तर समान मुद्रेमध्ये 5ही बोटं जोडावी. 5ही बोटं या प्रकारे त्या अंगुली एकत्र घेऊन ग्रास मुद्रा करावी. नैवेद्य दाखवून झाल्यावर एक पळी पाणी ताम्हणात सोडून द्यावे आणि प्राशनार्थे पाणीय समर्पयामी असं म्हणून एका पेल्यात देवाला प्यायला पाणी द्यावे. नंतर पुन्हा सगळे ग्रास दाखवावे. शेवटी 4 पळ्या पाणी ताम्हणात सोडावे. पाणी सोडताना अमृतापिधानमसी उत्तरापोषण समर्पयामी, हस्तप्रक्षालन समर्पयामी, मुखप्रक्षालन समर्पयामी असे मंत्र म्हणावेत. अत्तर असल्यास फुलाला अत्तर लावून करोद्वर्तन समर्पयामी म्हणत ते फूल देवाला वाहावे. अत्तर नसल्यास करोद्वनार्थे चंदन समर्पयामी म्हणून फूल देवाला वाहावे. सरते शेवटी देवाला आवाहन करून म्हणावे, तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे. इहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे. तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे. असा असतो नैवेद्याचा संपूर्ण विधी. हे सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की याला किती वेळ लागेल? तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचाच वेळ लागतो. तो वेळ तेवढा जरूर काढावा. देवाशी क्षणभर संवाद करावा. आपल्या नातेवाईकांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो तसा देवाला करावा आणि त्याच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळतं आहे याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी. आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला 2 वेळचं पोटभर जेवण मिळो अशी प्रार्थनाही त्याबरोबरीने नक्की करावी आणि मगच तो प्रसाद ग्रहण करावा. मित्रांनो, या संदर्भातला एक मजेशीर किस्सा सुद्धा आहे. एकदा एका कीर्तनात कथेकरी बुवांनी नैवेद्याचा विषय निघताच मजेशीर कथन करायला सुरुवात केली. ते ऐकून कीर्तनात जोरदार हशा पिकला. बुवा म्हणाले, आपण नैवेद्य दाखवतो, समर्पित करत नाही. आपल्याला माहिती असतं दगडाचा देव खात नाही, तरी सुद्धा न जाणू एखादा लाडू नाहीसा झाला तर म्हणून प्रथम पाणी फिरवतो, मर्यादा घालतो. देवा, या रेषेच्या आत येऊ नको असं जणू काही बजावतोच. काळीज धडधडतं म्हणून हात ठेवतो, डोळे किलकिले करून पाहतो. एवढ्या सपाट्यातून देव यदा कदाचित आत येईल म्हणून
हाताने बाजूला सारतो. असा नैवेद्य दाखवून झाला की चटकन ताट उचलून घेतो. मग कसा बरं आपला नैवेद्य देवापर्यंत पोहोचेल? मित्रांनो, थोडक्यात सांगायचं असं, आपण जे खातो ते देवाच्या कृपेने, म्हणून पहिला घास त्याला देणं, त्यामध्ये प्रेम असणं आणि समर्पण भाव असणं आवश्यक आहे. मग बघा देव जेवायला येतो की नाही ते. कौन कहता है भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं. शबरी सारख्या प्रेमाने प्रत्येक घास आपण भरवला तर देव नक्कीच खाईल. आपण प्रेमाने देवाला जे काही अर्पण करतो देव ते स्वीकारतो, यात शंकाच नाही. पण तरी सुद्धा देवाच्या आवडीचा नैवेद्य देवाला दाखवायचा असेल तर कोणत्या देवाला काय आवडतं ते आता बघूया. भगवान शिवशंकरांच्या नैवेद्यात पंचामृत नक्की असावं. पंचामृत म्हणजेच दूध, दही, मध, साखर आणि गाईचं शुद्ध तूप या सगळ्याचं मिश्रण तयार झालं पंचामृत. देवी भगवतीला नैवेद्य दाखवायचा असेल तर त्यामध्ये खीर असावी. याशिवाय प्रत्येक देवीची वेगवेगळी आवड असते बरं का. म्हणजे जसं रेणुका मातेला तांबूल अवश्य दाखवला जातो. तुमच्याही कुलदेवीला असा एखादा विशिष्ट पदार्थ आवडत असेल तर तो नक्की नैवेद्यात घ्यावा. गणपती बाप्पाचं तर सगळ्यांना माहितीच आहे. गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहेत, पण त्याबरोबरीने त्याला लाडू सुद्धा आवडतात बरं का. त्यामुळे तुम्ही मोदकांबरोबर लाडवांचाही नैवेद्य दाखवू शकता. आणि अगदीच मोदकही नाही, लाडूही नाही, तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पा आवडीने खातो. आता बजरंगबलीचं बोलायचं झालं तर बजरंगबलीला बुंदी खूप आवडते असं म्हणतात, आणि म्हणून बजरंगबलींच्या नैवेद्यामध्ये बुंदीचा समावेश करावा. याशिवाय भगवान श्रीकृष्णांना सगळे गोड पदार्थ चालतात, पण गोपाळ काल्याचा नैवेद्य असेल तर कृष्ण कन्हैया जास्त खुश होईल, हे वेगळं सांगायला नकोच. मित्रांनो, देवाला जो नैवेद्य आपण दाखवतो तो नैवेद्य बनवताना स्वच्छतेच्या नियमांचं पालन करावं, पवित्रता ठेवावी. घरातल्या गृहिणींनी नैवेद्य बनवताना स्नान करून किचन स्वच्छ करून मगच तो बनवायला घ्यावा. कारण देव जरी फक्त भावाचा भुकेला असला किंवा आपण जे काही प्रेमाने देऊ तो ते स्वीकारणार असला तरी सुद्धा आपलंही हे कर्तव्य आहे की आपण उत्तमातलं उत्तम देवाला द्यावं. मंडळी, थोडक्यात काय, पदार्थ कुठलाही असो त्यामध्ये आपली प्रेम भावना, समर्पण असायला हवं. देव काय हो, फक्त भावाचा भुकेला आहे. आपला भाव पाहूनच देवाचं पोट भरतं. मग काय मंडळी, नैवेद्य दाखवण्याबद्दल ही माहिती तुम्हाला याआधी होती का? ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आणखीन कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला आवडतील? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.